मोठा मतदारसंघ आहे. शिवसेना हा जो पक्ष गुरुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी ज्या हेतून साध्य करून निर्माण झाला होता, आज त्याला कुठंतरी आदरणीय आमच्या नेते एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. तर मला वाटत नाही आज जी शिवसेना आहे ती शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराला त्यांचा वारसा घेऊन, त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन, त्यांच्या कामाचा वारसा घेऊन पुढे जाणारी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना. तुमची पहिली टर्म आहे, तुम्ही आमदार म्हणून आज कार्यरत आहात. हे असताना जे सध्या राजकारण जे देशात राज्यात जे दिसते फोडाफोडीचं, त्याचं काय वाटतं युवा आमदार म्हणून? आता याच्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण म्हणण्यापेक्षा आज ज्याला त्याला जो तो नोकरी निवडून आल्यानंतर त्याला अपेक्षा राहते आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे तर त्यांच्या ज्या काही कार्य असतं, कामं असतात तर ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने निश्चितच कुठंतरी बंधनं आल्यानंतर त्यावेळेस मला वाटतं का अशा वेळेस त्या लोकप्रतिनिधीला असा कठोर निर्णय घेऊन सत्तेबरोबर येऊन विकास करण्याची जबाबदारी घ्यावी. आता भाऊसाहेब वागचौरे आहेत, ते देखील आता उभटा गटातून शिंदे गटात येत आहे. उभटा गटाने इशारा दिलेला आहे की त्यांनी आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आदरणीय भाऊसाहेब वागचौरे साहेब व त्यांच्यावर आलेले सर्व सहकारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जी घटनेमध्ये तरतूद दिली आहे त्याचा परिपूर्ण हे करूनच ते आज शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आले. याचं आत्मचिंतन खरं तर ज्यांना ते सोडून आलेत, ज्या 6 खासदारांनी ज्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांना का सोडलं, संजय राऊतांना का सोडलं, याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण जर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्याबरोबर असलेले सहकारी सोडून जात आहे तर निश्चितच कुठंतरी तुमच्यामध्ये कमी असेल, तुमच्यामध्ये उणीवा असेल. त्यामुळं आदरणीय जे आमचे शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे साहेब यांचं आम्ही स्वागत करतो आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे का जिथं जिथं भाऊसाहेब वागचौरे साहेबांना विरोध केला जाईल तिथं तिथं हा आमदार एक शिवसैनिक त्यांची ढाल म्हणून या मतदारसंघामध्ये उभा राहील.